आपण हलव्याची फ्राय बनवणार आहोत, म्हणजेच भरलेला हलवा. आणि भरलेला हलवा बनवण्यासाठी मी अशा प्रकारे हलवा घेतलेला आहे, हलवा मच्छी. आणि ती अशी कट करून मधून अशा प्रकारे मधून कट करून घेतलेली आहे. त्याला मी आता लिंब लावून ठेवते. आतून बाहेरून दोन्ही साईडने व्यवस्थित असं लिंब लावून ठेवायचे. लिंबाचा ज्यूस हे आपण 5 ते 7 मिनिटासाठी असं ज्यूस लावून ठेवणार आहोत. त्यानंतर आपण त्याचा तोपर्यंत मसाला बनवून घेऊया. लावून 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. आपण 5 ते 7 मिनिटासाठी ठेवलेलं, पण 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. जवळजवळ छान कडक झालेलं आहे. आणि आता आपण त्याला आलं लसूणची पेस्ट, त्या अगोदर आपण त्याला मीठ लावून घेणार आहोत. मीठ लावून घेण्यासाठी मी मीठ घेतलेलं आहे, मिरची पावडर घेतलेली आहे, हळद घेतलेला आहे, आमचूर पावडर घेतलेली आहे. आमचूर पावडर ही चाट मसाला आणि आमचूर पावडर मिक्स आहे, म्हणजे चाट मसाला आहे. हा आगरी मसाला घेतलेला आहे, हा गरम मसाला आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे. तेल घेतलेलं आहे. हलव्याची फ्राय बनवण्यासाठी आपण हलव्याला लिंब लावून ठेवलेलं 5 ते 7 मिनिटासाठी. जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत. व्यवस्थित लिंब त्याच्यामध्ये मुरलेला आहे. त्याच्यामध्ये आता पुन्हा आपण सेकंड मॅरिनेट करण्यासाठी आपण काही मसाले घेतलेले आहेत. त्या मसाल्यांपैकी आपण मीठ लावून घेणार आहोत अगोदर संपूर्ण हलव्याला, आतून बाहेरून. अशा प्रकारे आपण मीठ लावून घेणार आहोत. छान असं मीठ लावून झालेलं आहे. तोपर्यंत आता आपण आतमध्ये भरायचा मसाला तयार करणार आहोत. आता ते मी मसाले घेतलेले आहेत. त्याच्यासाठी मी मिरची पावडर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, गरम मसाला, आगरी मसाला घेतलेला आहे आणि हा चाट मसाला घेतलेला आहे. चाट मसाल्यामध्ये संपूर्ण गरम मसाले आणि म्हणजे काही गरम मसाले आहेत आणि त्याच्यामध्ये आमचूर पावडर म्हणजे आंब्याची पावडर आहे, कैरीची पावडर, आणि त्याच्यामध्ये धनाजिरा पावडरसुद्धा आहे, काळी मिरी पावडरसुद्धा आहे. आपलं हे होममेड चाट मसाला आहे, तो तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहू शकता. अतिशय टेस्टी झालेला आहे तो. आणि इथे मी ओल्या नारळाचं वाटप घेतलेलं आहे, ओलं नारळ आणि कोथिंबीरीचा वाटप घेतलेला आहे. कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट घेतलेली आहे. थोडासा किंचित कलर घेतलेला आहे, फूड कलर, खायचा कलर घेतलेला आहे. आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि ते आलं लसूण मिरची बारीक क्रश करून घेतलेली आहे. थोडं तेल घेतलेलं आहे. आता मी पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये सर्वात पहिलं आतमधलं स्टफिंग तयार करते. त्यात थोडंसं तेल आहे, त्यात आणखी थोडं तेल टाकते मी. त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. बनवलेलं वाटप व्यवस्थित चांगलं भाजून निघावं म्हणून मी ते थोडं परतून घेते, कच्चं राहायला नको म्हणून ते अगोदरच वाटप मी चांगलं व्यवस्थित शिजवून घेते. आणि याच्यामध्येच मी थोडंसं किंचित मीठ टाकते, कारण की आपण मीठ व्यवस्थित लावलेलं आहे मसाल्यामध्ये. चवीप्रमाणे मीठ टाकते. त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद, चवीप्रमाणे आपला हे आगरी मसाला वापरते. आगरी रेसिपी असल्यामुळे आगरी मसाला वापरते. त्याच्यामध्ये मी चाट मसाला वापरते, थोडा गरम मसाला आणि भाजलेला जिऱ्याची पावडर.
काही रेसिपी अशा असतात की त्यांना क्वांटिटी अशी नसते, आपण आपल्या अंदाजानुसार टाकायचे असतात. त्याच्यामध्ये आलं लसूण आणि बारीक केलेली मिरची, हिरवी मिरची बारीक चिरलेली मी टाकते आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हा मच्छीमध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार केलेला आहे, मसाला तयार केलेला आहे. तो व्यवस्थित भाजून घेतला म्हणजे आतमध्ये कच्चा राहायला नको, व्यवस्थित परतून घ्यायचं. हा आपला मसाला तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. फिशला आपण अगोदर लिंब लावून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर मीठ लावून घेतलेलं आहे. आता त्याला आपण थोडं आलं लसूणची पेस्ट आतून बाहेरून दोन्हीकडून लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याला थोडी हळद लावून घ्यायची आहे, सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी मिरची पावडर घेते आहे, ती सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायची आहे. मिरची पावडरला आहे छान असा कलर, पण तरीसुद्धा जर तुम्हाला कलर्स अजून हवा असेल, डार्क कलर हवा असेल, तर त्याला आपण खायचा कलर वापरू शकतो. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित त्याला मिरची पावडर हळदीने मॅरिनेट करून घेणार आहोत. मॅरिनेट करून झालेलं पण आहे. त्याच्यामध्ये मी थोडासा तुम्हाला दाखवायला घेतला आहे म्हणून मी तो कलर वापरणार आहे, फूड कलर. अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट घेतलेली आहे, ती सुद्धा लावणार आहोत आत बाहेर दोन्हीकडे. आता हे आपण 5 मिनटं असाच मसाला ठेवायचा आहे ह्याच्यामध्ये मुरेपर्यंत. त्याच्यानंतर आपण त्याचं स्टफिंग भरून घेणार आहोत. ते मसाले आपले चांगले मुरलेले आहेत दोन्ही बाजूनी. आणि आतमध्ये पण चांगल्या प्रकारे मुरलेले आहेत. आता आपण त्याच्यासाठी जो बनवलेला मसाला आहे भाजून घेतलेला, त्याच्यामध्ये मी 2 चम्मच सुकं खोबरं टाकते घट्ट होण्यासाठी थोडं, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आपल्याला हवं असेल तर आपण त्याच्यामध्ये कोकमसुद्धा वापरू शकतो, तसं आवश्यकता नाही, ते ऑप्शनल आहे. कारण की मी त्याच्यामध्ये आमचूर पावडरचा चाट मसाला वापरलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वापरण्याची आवश्यकता नाही. आपण बनवलेल्या मसाल्याला चांगला खमंग सुटलेला आहे. आता हा मसाला आपण स्टफ करणार आहोत. खोबरं खिसून वापरलं तरी चालेल. अशा प्रकारे मी ते भरून घेते. आणि ही भरलेली हलव्याची मच्छी आपण अशा प्रकारे स्टफ करून घेतलेली हलव्याची मच्छी आपण ही अशी बंद करणार आहोत. ही तळताना उघडू नये म्हणून आपण त्याला दोऱ्याने असं बांधून घेणार आहोत. बांधून घेते, पद्धतीने बांधून घेतलेली आहे. मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर, गॅस चालू केलेला आहे. पॅन ठेवून त्याच्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकते, लसूण बारीक चिरलेला आणि थोडा कढीपत्ता टाकते. आणि त्याच्यामध्ये आपण ही फ्राय करून घेणार आहोत. कारण की दुसरे मिरलेट जे आहेत त्याच्यामध्ये ही फ्राय राहणार नाही आहे, म्हणून मी ह्याच पॅनमध्ये घेतलेलं आहे. ते आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत.
एका साईडने छान फ्राय करून घेऊया ना. एका साईडने छान भाजून निघालेला असेल तर आपण उलटा करून बघूया. मस्त भाजून निघालेलं आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा असंच छान फ्राय करून घेऊया. मी आताच पलटी केलेलं आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आपला मसाला हा छान असा भाजून निघालेला आहे. मसाला तर आपला ऑलरेडी शिजलेला आहे. फक्त पीस शिजवून घ्यायचं आहे. मस्त फ्राय करून झालेलं आहे. आता मी ते सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे. खूप जड आहे. हलव्याची फ्राय तयार झालेली आहे. आता मी ती सर्विंग प्लेटमध्ये काढलेली आहे. त्याला मी सर्विंग करते. आपली हलव्याची फ्राय छान तयार आहे. ही फ्राय आपण जेवणामध्ये खाऊ शकतो, भाकरी बरोबर खाऊ शकतो.